नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे सन 2026-27मध्ये इयत्ता 3री 4थी व 6वीसाठी सेतू अभ्यास अंमलबजावणीबाबत, तसेच इयत्ता 6वी प्रशिक्षण घटक संच वितरणाबाबत. तर या पत्राच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बदल या पत्रात दिलेला आहे. जसं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ची अंमलबजावणी संदर्भात शासन निर्णय 14/7/2025 नुसार महाराष्ट्र राज्यात 2025-26 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. 2026-27मध्ये 2री, 3री, 4थी आणि 6वी या 4 वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रम प्रथमच लागू होणाऱ्या 3री, 4थी आणि 6वीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बदललेल्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी सुकर व्हावी आणि नवीन अभ्यासक्रमात वाढलेली शैक्षणिक पातळी, भाषिक समज आणि अभ्यासाची सवय यांची जुळवणूक सहज व्हावी यासाठी 21 दिवसांचा सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. तर शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये यावर्षी इयत्ता 3री, 4थी आणि 6वीचा वर्ग पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम बदलत असल्यामुळे सदर सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेतू अभ्यासाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यातील शिक्षकांसाठी याद्वारे मार्गदर्शक सूचनासुद्धा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार शिक्षकांनी कार्यवाही करणं अपेक्षित आहे. सेतू अभ्यास पुस्तिका शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना प्रत्येकी एक याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तालुका स्तरापर्यंत त्या पोहोचवण्यात आलेल्या आहेत. इयत्ता 6वीचे सुद्धा घटक संच लवकरच पोहोचवण्यात येणार आहेत. यात शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना अशी आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार नवीन अभ्यासक्रमाच्या बदलामुळे जुन्या आणि नवीन संकल्पना, क्षमता, अध्ययन निष्पत्ती यामध्ये योग्य सांगड घालण्यासाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. सेतू अभ्यास उपलब्धता सदर सेतू अभ्यास परिषदेच्या म्हणजे www.maa.ac.in या संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध करण्यात आले असून सर्वांसाठी त्या खुला आहेत. त्याचाही शिक्षकांनी उपयोग करावा. सेतू अभ्यास पुस्तिकांची प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर इयत्ता 3री, 4थी, 6वीसाठी मराठी आणि उर्दू माध्यमासाठी या पुस्तिका उपलब्ध आहेत. इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी भाषा R1 आणि मराठी भाषा R2च्या PDF स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या अंमलबजावणी करताना सेतू अभ्यासासाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून शैक्षणिक वर्ष 2026-27च्या म्हणजेच शाळा सुरू झाल्यापासून 21 दिवसांमध्ये हा सेतू अभ्यास संबंधित इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यायचा आहे. अध्ययन निष्पत्तीवर भर. सेतू अभ्यासातील प्रत्येक कृतीपत्रिका सोडवून त्यातील क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य होत आहेत का याकडे विषय शिक्षकांनी लक्ष देणं अपेक्षित आहे. प्रत्येक कृतीपत्रिकेची सुरुवातीला पाठ्यक्रमातील घटकांशी संबंधित अभ्यासक्रम, ध्येय, क्षमता, विधाने आणि अध्ययन निष्पत्ती यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. संकल्पनांची समज, विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची व्याप्ती या अभ्यासात अधोरेखित केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार अध्यापन करणं शिक्षकांना आवश्यक आहे. कृतीपत्रिकेतील केवळ उत्तरे लिहून न घेता विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन आणि कौशल्याचा विकास होईल यासाठी शिक्षकांनी संकल्पनांची मांडणी समजावून सांगणे अपेक्षित आहे. शिक्षकांनी सुलभकाच्या भूमिकेत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं हे महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी स्वतः कृती करतील आणि त्यावर भर देणे अपेक्षित आहे. सेतू अभ्यास अंमलबजावणी वर्षारंभी वेळेत पूर्ण होण्याची दक्षता सर्वांनी घेणं महत्त्वपूर्ण आहे. सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर इयत्तेच्या नियमित अभ्यासक्रमाला सुरुवात करावी. म्हणजे 21 दिवस पहिले सुरुवातीला सेतू अभ्यासाची पूर्तता इयत्ता 3री, 4थी आणि 6वीसाठी करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष नियमित जो नवीन अभ्यासक्रम आहे त्यानुसार अध्यापन करणं अपेक्षित आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट आपल्या सर्वांसाठी. आपण या शिक्षण व्यवस्थेत शिक्षक किंवा अधिकारी असेल तर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवा. आपल्याला या पुढील शैक्षणिक वर्षासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.